हॅलो गाईज. तर आज आपण मनूबद्दल ऐकूया. तर एक हिडन गोष्ट म्हणजे अशी आहे की आपण जेव्हा हवन करतो तर त्यावेळेस तांब्याचा आवाज करतो बघा. तर तांब्याचा आवाज का करतो ह्याचं एक तुम्हाला उदाहरण देतो की मनूमधलंच आहे. तर ते का देतात आणि का बरं दिलं जातं. जेव्हा मनूच्या आदेशानुसार मागचा व्हिडिओ बघितला असेल ते आधी बघून घ्या, नंतरच हे तुम्हाला कळेल की बाबा का वाजवलं जातं ते. तर मनू ऋषी जे होते त्यांनी पहिलं तर बैलाला टाकलं, हवन केलं बैलाचं, नंतर त्यांच्या पत्नीचं केलं. त्याच्यानंतर काय झालं नेमकं का म्हणजे का बरं वाजवलं जातं. तर हसत्यामुखाने मनूने स्वतःच्या पत्नीचे जेव्हा हवन केले, सत्कार्यासाठी सद्विचारासाठी स्वतःच्या पत्नीचे बलिदान केले, आदिमशक्ती देखील बलिदानाने चकित झाली. तर आणि ती यज्ञाच्या भांड्यात लपून बसली. भांड्यामधून आवाज निघू लागला. त्या आवाजाने राक्षस भयभीत झाले. आवाज ऐकू येत होता, पण करतो कोण हे त्यांना समजत नव्हते. ते अगदी निर्मुख झाले. स्वतःच्या दुष्कृष्टाचे निर्माण झालेल्या त्या भीतीने त्यांच्या जीवनाचा थरकाप झाला. आज देखील यज्ञामध्ये भांड्याचा आवाज करण्याचा रिवाज आहे. त्यांच्या पाठीमागं हाच भाव आहे. फरक एवढाच, त्या भांड्यात ही शक्ती म्हणजे ईश्वरी शक्ती येऊन बसली आहे. तर आज भांडे वाजवून मनुशक्ती तो आवाज काढते. सांगण्याचा मूळ हेतू असा की भांड्याच्या त्या नादाने सारे राक्षस गलित गात्र झाले. मंदिराच्या घंटानादामागेही अशीच विशिष्ट भावना आहे. तर हे एक असं स्टोरी आहे की बाबा म्हणूनचं मी जे वाचतोय ते एक वाङ्मयमधून वाचतोय. तर एक ते वाङ्मय जे आहे ते खूप जुनं आहे आणि हे जे सांगण्याचा उद्देश माझा असा आहे की बाबा हे जे मी सांगतोय हे प्रत्येकाला माहीत राहावं, हे मला म्हणे. ह्याचं काय झालं नेमकं जेव्हा म्हणाली म्हणजे ती माता तिला जेव्हा हवन करायला टाकलं, तर त्यावेळेस त्या हवन करायच्या टायमामध्ये त्याच्यातून काय आवाज आला, म्हणजे त्या भांड्याचा आवाज आला. आवाज आल्यानंतर तो आवाज ऐकून म्हणजे पिशाच जे ते जवळ नाही येणार, म्हणजे जे वाईट व्यक्ती आहे ते यज्ञापासून दूर राहतील त्यासाठी ते वाजवलं जातं. आणि आपण घंटा जे असतो, घंटा म्हणजे काय, आपण जे मंदिरामध्ये लावणारा जो घंटा आहे तर तो का वाजवला जातो, ह्याचा बी उद्देश हाच आहे की बाबा आपण जेव्हा घंटा वाजतो तर त्यावेळेस दृष्कुश म्हणजे वाईट व्यक्ती जवळ येणार नाही आणि ती वाईट व्यक्ती पळून जाईल, ह्यासाठी हा घंटा लावला जातो. तर ह्याचा मागचा हाच उद्देश आहे. आणि अजून तर आता मनु ऋषींचं जर आपण बघितलं तर मनु ऋषींचं आपण एवढ्यापर्यंत ऐकले बाबा मनु ऋषींनी बैलाचा आणि आपल्या पत्नीचा त्याग केला. पण एवढ्यातच आहे का की बाबा मनु ऋषींचा राज झाला, मग ते मनु ऋषी खचले किंवा काय ना, ते ऋषी होते आणि ऋषी जे असतात ते खचणारे नसतात कधीच. मग त्यांना एवढा संघर्ष आला, एवढं त्यांनी त्याग केला आहे, तर त्यानंतर त्यांनी नंतर काही दिवस काही वर्ष त्यांनी असेच काढले बिना पत्नीचं बिना महिलेचं बैलाचं. आणि म्हणजे असं आहे की बाबा त्यांच्याकडे खाद्य नव्हतंच काही. तर मग एक त्यांना एक माशी भेटली. ती माशी त्यांना सांगू लागली, म्हणजे त्या काळातलं आहे ते. त्यांना माशी सांगू राहिली की बाबा तुम्ही मला घेऊन जा, मला तुम्ही माझा सांभाळ करा, मी तुमचे आभार मानेन, असं त्या माशाने म्हणलं. मग माशी जी आहे त्याला मनु ऋषी हे घरी घेऊन आले आणि एका म्हणजे आपल्या इकडे हे तांब्या राहतो ना, तर तांब्यात ठेवून दिलं. तर तांब्यात ठेवून दिलं, नंतर त्याच्या साईज वाढू लागला ॲटोमॅटिक. म्हणजे त्यांच्या साईजनुसार ते वाढू लागले, जसं आपण वाढतो तसं. म्हणजे ते वाढू लागले आणि त्याच्यानंतर मग त्यांनी म्हणले, माशाने म्हणले मग मला मोठ्या भांडे ठेवा. मग त्यांनी मोठ्या भांड्यात ठेवलं, पातेल्यात ठेवलं. पातेल्यात ठेवल्यानंतर मग त्यांनी काय केलं, पातेल्यात ठेवल्या काय केलं नंतर मग म्हणे अरे मला आज ही बी जागा कमी पडते, अरे तुम्ही हौदात ठेवा. हौदात ठेवलं, त्याच्यामध्ये पण कमी पडू राहिलं. नंतर मग विहिरीमध्ये ठेवलं, विहिरीमधून बी कमी पडू राहिलं. नंतर म्हणे मग मनु ऋषीला प्रश्न पडला, अरे म्हणलं आता जागाच नाही, म्हणलं आता विहिरीपेक्षा मोठी जागा कुठे भेटणार. आणि त्यांनी काय केलं, एक माशाला विचारलं की बाबा मी काय करू आता, मला तर आता प्रश्न पडला आहे किंवा काय करू मी. मग ते माशीने सांगितलं की बाबा तुम्ही मला समुद्रामध्ये टाका. तर समुद्रामध्ये टाकल्या त्या समुद्राने त्यांना एक आशीर्वाद दिला. आशीर्वाद म्हणजे काय की बाबा तुम्ही जेव्हा बी अडचणीत असाल तेव्हा मला फक्त आठवण करा, मी तुमच्या संरक्षणासाठी येईल, असं त्या मनु ऋषीने म्हणले. आता मनु ऋषी हे तर व्यक्ती
भारीच माणूस म्हणजे इतके ऋषी त्या काळातले वैवस्वत असे आपले ऋषी मनु ऋषी. तर त्यांनी ते पाहिलं. मग त्यांना एक आश्चर्यच वाटलं. अरे इतकं त्यांना वाटलं की बाबा भगवंताने मलाही दर्शन दिले आणि इतका आनंद उजमळून वाटले त्यांना मनापासून. त्याच्यानंतर मग त्यांना एक विशेष शक्तीने म्हणजे त्या विशेष शक्ती म्हणजे काय, त्या माशाने त्यांना सांगितलं की बाबा आता ह्या जे युग आहे त्याचा नाश होणार आहे. तर तुला फक्त या जहाजावर चढायचं आहे. जहाजावर चढून बस. म्हणजे एक जहाज होते पहिले आणि ते बुडत्या जहाजामध्ये त्याला वाचवणारं जे व्यक्ती तर ते एक मासाच होते. म्हणजे त्या मासाचं उदाहरण मी ते दिलं. म्हणजे त्या माशाने उदाहरण दिलं म्हणजे काही काळानंतर ती लाट आली, नदीची लाट आली. त्यामध्ये सगळे व्यक्ती जे ते बुडून गेले. बुडून गेल्यानंतर त्यानंतर काय झालं, सगळे व्यक्ती तर बुडून गेले. आता तर काही प्रश्नच नाही. आता सगळे व्यक्ती बुडून गेले. आता राहिले फक्त आपले मनु ऋषी जे की जहाजात बसलेले होते. मग जहाजात बसलेले मग त्यांची बी जहाज बुडत होती. मग त्यांची जहाज बुडत होते म्हणल्यास मग भगवंता माझे तू रक्षण कर. असं म्हणल्या मला तो मासा आला. तो मोठा मासा आहे आणि त्यांना नदीकिनारी घेऊन गेला. नदीकिनारी घेऊन गेल्यानंतर ते त्यांना एक पूर्ण असं म्हणजे सगळं वाळवंट वगैरे असं म्हणजे पूर्ण हे दिसलं ते. किनारे म्हटल्यास तुम्हाला माहीतच आहे काय असतं ते. मग तिथं आल्यानंतर त्यांना एक व्यक्ती भेटली. तिचं नाव होतं इडा. इडा म्हणजे पत्नीचं नाव होतं त्यांच्या. तर त्यांना ते भेटले. ते म्हणाले, "बाबा इथं" जेव्हा मनु ऋषी म्हणले, की "बाबा मी काय करू?" तेव्हा इडा जी आहे ती त्यांची पत्नी तर ती इकडे आली आणि म्हणाली, "बाबा मी इथं तुम्हाला जेवायला ते वाढायला वगैरे राहील." असंच म्हणले. पण त्यांना वरून देवाची त्यांनी प्रार्थना केली, की "हो तुम्ही देवा तुम्ही माझं एवढंच केलं, एवढं भाग्यवान आहे मी." असं त्यांना देवाचा इशारा वाटला आणि त्यांनी मग ते इडा म्हणजे जे आता पहिल्याच्या काळात कसं होतं, जे व्यक्ती भेटले त्याला भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारत होते. तर त्यावेळेस एक व्यक्ती राक्षस म्हणजे ते दोघांचा संसार चालू लागला आणि त्यानंतर असं चालत गेला. नंतर मग असं काही निराश वगैरे झाले नाही. तिने देवाची भक्ती केली, भावफिरी केली. भावफिरी म्हणजे काय, की घराघरात जाऊन देवाचे विचार सांगितले. तर ते ते खचले नाही आणि डगमगले नाही आणि ह्या मानवजातीला ते पुढे घेऊन गेले. त्यांचा संसार एकदम चांगला चालू लागला आणि त्या चांगलं चालण्याला भगवंताचा हात आहे. आणि इथून पुढची जी स्टोरी आहे, ते मी पुढल्या भागात सांगेन आणि हे इथून पुढं फक्त तुम्ही लक्षात ठेवा, की बुवा मनु ऋषीचं आपण फक्त जर सुरुवात केली, ह्याच्यापेक्षा आपल्याला अजून खूप काय बघायचं आहे. मनु ऋषी असू द्या किंवा आता याज्ञवल्क्य असू द्या, वैशंपायन ऋषी असू द्या किंवा हे ऋषीमुनी आहे, ते आपल्याला माहीतच नाही आहे. आणि आपल्याला ह्या युगामध्ये कोडिंग, जावा हे पण मी केलेलं आहे आणि जावा, कोडिंग ह्याच्यामध्येच गुंतलेलं आहे. तर त्या काळात हे ॲडव्हान्स नव्हतं का? त्या काळात हे नव्हतंच. तर त्या काळात एक वैदिक ज्ञान अर्पण करण्याचं एक हे होतं. त्यावेळेस पेन्सिल नव्हतं ना वही नव्हती ना काही नव्हतं. त्यावेळेस एक ॲडव्हान्स फक्त ऐकूनच ते नॉलेज घेत होते. तर त्यावेळेस इतकं ॲडव्हान्स होतं. तर ते बघण्यासारखं नाही. आजच्या काळात जे बघतोय आपण ते तर काहीच नाही. त्या काळातलं जे ते सर्वात भारी म्हणजे एकदम टेक्नॉलॉजिकल युग होतं त्यांचं. तर ते मी सांगण्याचा उद्देश हा आहे की बाबा माझा, की ह्या गोष्टी प्रत्येकाला माहीत राहावं. आता आज आपण हे शिकलो की बाबा घंटा का वाजवला जातो किंवा जेव्हा आपण हवन करतो तर त्यावेळेस तांब्याचा आवाज का केला जातो. तर त्याचा अर्थ हा आहे की बाबा जेव्हा मनाली जी आई आहे तर तेव्हा हवन करायला सांगितलं होतं कोणी मनु ऋषींनी सृष्टीच्या चांगल्या हेतूसाठी. तर त्यावेळेस तिथून जे आवाज आला, त्या भांड्याचा आवाज आला, तर त्याला आपण म्हणतो की बाबा आपलं जे भीती आहे ती पळून जाणे किंवा जे वाईट लोक आहेत ते जवळ येणे त्यासाठी हे वाजवलं जातं आणि घंटा वाजवतो त्यासाठीच वाजवलं जातं. त्याच्यात तो उद्देश आहे. एवढ्यावरच मी संपवतो. धन्यवाद.